20 मिनिटाचा कार्यक्रम आयोजित केला आणि इतक्या उत्कृष्ट आयोजन या सर्व प्रमुखांनी त्याचं केलेलं आहे। त्यासाठी प्रमुख उपस्थित माझे सहकारी आदरणीय मुख्याध्यापक श्री कुटे सर, या चारही विभागाचे गणेशोत्सव समितीचे प्रमुख श्री जगताप सर, श्री विकास जाधव सर, श्री सुधीरजी शेटे सर, श्री विनायकजी भालेराव आणि या निमित्त मंचावर उपस्थित अन्य मान्यवर, तसेच माझे सर्व प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, इतका सुंदर दृश्य 7 ते 17 पर्यंत सुट्ट्या कालावधी असतानाही इतकं छान होणाऱ्या स्पर्धेमध्ये या प्रमुखांनी केलेल्या नियोजनात आपण अत्यंत प्रामाणिकपणे सहभाग घेतला, छान पद्धतीनं सहकार्य केलं। त्याबद्दल तुमचं सर्वांचं सर्वप्रथम या विद्यालयाचा प्रमुख म्हणून तुमचं खूप अभिनंदन करतो। तुम्हाला जे घडवतात, संस्कार करतात तुमचे वर्ग शिक्षक आणि अन्य सर्व विषय शिक्षक आणि कर्मचारी बंधू भगिनी यांचं जे सहकार्य तुम्हाला लाभलं त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करतो। या नियोजनासाठी जी धडपड करणारे, आपल्याला जी संधी या उत्सवासाठी देतात, आपले शिक्षक प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रामकृष्णदादा शेटे, आपल्या संस्थेचे सचिव सन्माननीय प्रेमराजजी भाला, अन्य संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि संचालक मंडळ यांनी या कार्यक्रमासाठी जिल्हा लेवलचे सर्वोच्च अधिकारी या ठिकाणी आणण्यासाठी जे सहकार्य केलं, प्रयत्न केले आणि त्याला भरगच्च प्रतिसाद सर्व जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय मान्यवरांनी दिला। मीडिया सारखी जी व्यवस्था आहे, म्हणजे लाईव्ह या म्हणजे सोशल मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, या सर्वांनी आपल्याला भरभरून आपल्या विनंतीला मान दिला आणि सर्व प्रसिद्धी आपली मोठ्या प्रमाणात त्यांनी केली। त्याबद्दल त्या सर्व पत्रकार आणि लाईव्ह मीडियाच्या सर्व घटकांचं मी विद्यालयाच्या वतीनं त्यांना खूप त्यांचं कौतुक करतो आणि या संस्थेचं सर्व समाजातील सहभागी सर्व घटकांचं आपल्याला ज्यांनी फेरीच्या वेळी सहकार्य केलं, पाण्याची व्यवस्था, चॉकलेटची व्यवस्था, अन्य कौतुक केलं, आपलं निरीक्षण केलं, काही समितीने, काही आपल्याला पतसंस्थांनी जे योगदान दिलं आपल्याला सर्व, त्या सर्वांचं ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपली म्हणजे हे प्रदर्शनी यशस्वी होण्यासाठी चित्ररथ देखावे अतिशय म्हणजे प्रगतपणे मांडण्यासाठी आणि प्रसिद्धी देण्यासाठी सहकार्य केलं। या सर्वांचा पुन्हा एकदा प्रमुख या नात्यानं आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। ज्यांचे क्रमांक सर्वांनाच प्रोत्साहन, सर्वांचेच देखावे छान होते, पण यांच्यावर मोठं संकट होतं की यात क्रमांक काढायचे, ते तर म्हणे शक्यच नाही। सर्वांनीच मनापासून सहभाग घेतला, ज्यांना प्रोत्साहनपर दिलं त्यांचा पण छान पद्धतीनं सहभाग होता आणि त्यांच्या परीनं त्यांनी 100% प्रयत्न केलेला आहे। ज्यांचा द्वितीय क्रमांक हे फक्त आपण नावाला ठेवलेले, त्यांनी जास्तीचे अधिकचे प्रयत्न आपल्याला दिसले असतील निरीक्षण करणाऱ्यांना। सर्वांनी पुढच्या वेळेस सर्वांचाच पहिला क्रमांक आला पाहिजे असा प्रयत्न करू, एकच क्रमांक 7ही वर्गाचा असं सर्वांनी पुढच्या वर्षी आतापासून मनाची तयारी ठेवा। सर्व वर्ग शिक्षकांना जे प्रमुख आहेत त्यांना सहकार्य करा आणि पुढच्या वर्षी या वर्षीपेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीनं चालू काळानुसार कोणते आव्हान आहेत त्यानुसार आपण सर्व चित्ररथाची तयारी करू आणि सर्वांचं पुन्हा मनापासून भरभरून सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करतो। माझ्या सहकार्यांचं मला असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि मला जे इथं अध्यक्ष स्थान दिलं, माझा मान सन्मान केला, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या आयोजकांचे आभार व्यक्त करून थांबतो। धन्यवाद। मित्रांनो, कुठलंही कार्य असलं तर त्याला मेहनत लागते। या मेहनतीमध्ये आमचे सर्व गणपती प्रमुख, त्यासोबतच ज्यांनी खरंच अति मेहनत घेतली असे आमचे सुधीरजी शेटे सर, त्यांच्यासाठी शब्दातून कसे आभार व्यक्त करावे तुमच्याविषयीच्या मेहनतीने मन भरून आले आमचे। यानंतर आभार प्रदर्शनासाठी आदरणीय सुधीरजी शेटे सर। आदरणीय अधिकारी वर्ग तथा सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, आपण शाळेमध्ये या शाळेचा मी विद्यार्थी आहे। लहानपणापासून या शाळेचे संस्कार, विचार यामध्ये अनेक शिक्षक बंधू भगिनी या शाळेमध्ये काम करतात। आपले आई वडिलांपैकी कोणीतरी आदर्श विद्यालयामध्ये शिकलेले आहे ते तुम्हाला सांगतात शाळेच्या परंपरा कशी की आपण पुढे नेण्याचा प्रयत्न आपण करू आलो सर्वजण, चांगल्या पद्धतीनं यश आहे। या निरीक्षण समितीमध्ये, गणपती उत्सव निरीक्षण समितीमध्ये 5 आपल्या संस्थेतील सहकारी शिक्षक बंधू भगिनींनी सहकार्य केलं,
25 मार्काची गुणदान या ठिकाणी होतं. विविध ठिकाणाहून या 5 सहकार्यांनी आपल्याला मार्क देऊन त्याच्यामध्ये 125 मार्काच्या माध्यमातून आपल्याला आपल्या वर्गाचं गुणगान झालेलं आहे. आणि आश्चर्याची गोष्ट सर जे म्हणले आपले प्राचार्य, नंबर काढणं कठीण होतं. बऱ्याच वर्गामध्ये एकसारखे मार्क आलेले पाळले. मध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक एकसारखे मार्क असल्यामुळे ते मार्क आणि वर्ग या पद्धतीनं आपल्याला श्रेणीमध्ये त्या ठिकाणी बक्षीस देण्यात आलेले. याचं गुणगान ज्यांना पाहिजे असेल ते माझ्याकडे केव्हा येऊन ती फाईल पाहू शकता. पारदर्शकता अत्यंत व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न गणेश उत्सव समितीने केलेला आहे. तुमचं अधिकाऱ्याचं गावातील प्रतिष्ठित सहकारी यांच्या सहकार्याने गणेश उत्सवाचा कार्यक्रम आपला या ठिकाणी पार पडलेला आहे. बक्षीस समारंभाचाही कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो. त्यानंतर सोमवारी इतर गणेश मंडळातील किंवा चिखलीतील प्रतिष्ठित वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या त्या आपल्याला प्रोत्साहन बक्षीस देत असतात. ते सोमवारी देणार आहे. आपल्या शाळेचा कार्यक्रम आपण शनिवारी घेतला पाहिजे, जेणेकरून पुढचे जे कार्यक्रम राहील सोमवारी याला प्राधान्य गावातील गणेश मंडळाला देता येईल असा अधिकाऱ्याचा विचार होता. त्यामुळे आपण तातडीनं हा कार्यक्रम घेतलेला आहे. सर्वांचं सहकार्य तुम्ही केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. यानंतर